हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आम्ही ना लग्नातून मग आता सप्तपदी करायची होती, तेव्हाच आम्ही लग्नातून निघालेलो होतो. आम्हाला पण घरी जायचं होतं ना, त्यामुळे आता येथे ना मिस्टरांच्या आत्या बहीण राहते, त्यांच्या घरी आलेलो होतं. तर आल्या आल्या मग शंभूचं पण चालले होतं बघायचं. तर तो येथे बटन ते दाबत होता. आणि त्यांचं आहे ना पार्लर पण आहे, खालीच पार्लर आहे. त्यांचा बंगला म्हणजे इतका खूप छान बंगला आहे, खूप असं छान आहे. बघितल्यानंतर तर आम्ही पिक्चरमध्ये बघतोय का काय असं वाटत होतं. आणि येथे ना त्यांच्या घरी भांडे धुण्याचं पण मशीन होतं. तर आता येथे ना त्यांनी भांडे पण लावून घेतलेले होते धुण्यासाठी. तर मग त्या बोलले की भांडे खूप छान निघतात त्यामध्ये ना, गरम पाणी असतं, मग ते भांडे खूप छान निघत असतात. तर मग त्यांनी ना इथे 1 तासाचा टायमर लावलेला होता. तर 1 तास आहे ना छान असे भांडे धुवून निघत असतात. तर गरम पाणी त्याला भेटत असतं, त्यामुळे खूप छान भांडे निघत असतात म्हणे. आत्ते सासूबाईंची सून आणि सोनाल दीदी बसलेल्या होत्या. ज्या ताईंच्या घरी आलेलो होतो ना, त्यांची भाऊजाई पण आलेल्या होत्या, म्हणजे आत्ते सासूबाईची सून होत्या. तर मग आता येथे आम्ही सर्वजण बसलेलो होतो. तर ते भाऊ आहे ना, तर ते बोलले की तुला व्हिडिओ काढायचा आहे का? तर येथे ना तुम्ही मूर्त्या बघत आहे ना, त्यासुद्धा पितळी मूर्त्या आहे. खूप छान मूर्त्यांची त्याने ना सजावट केलेली आहे. तर येथे ना बघू शकता, पितळी मूर्त्या आहे सर्व काही. आणि डग पण आहे, खूप छान असं घेतलेलं आहे त्याने ना. पितळी मूर्त्या सर्व काही असं घेतलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. फ्लॉवर पॉट पण पितळीचा आहे. खूप छान वाटत होतं बघायला पण. आता येथे ना समय बघा तुम्ही किती मोठी समय आहे, म्हणजे स्वराच्या हाईटनुसार ती समय आहे. खूप छान आहे. तर येथे ना गणपतीची मूर्ती पण आहे, तर ती पण पितळी. त्याचा खालचा स्टूल आहे तो पण पितळीचे. खूप छान आहे. तर येथे बघू शकता त्याने ना किंमत पण सांगितली 36,500. तर इतका गणपती, नुसता गणपतीच 36,500चा आहे. आणि बाकीचं सर्व काही हे सगळं वेगवेगळं घेतलेलं आहे. खूप छान आहे. तर बघू शकता तुम्ही. ते बोलत होते की एक जणाला तू गणपतीची मूर्ती उचलत नाही, दोघांनी ते गणपतीची मूर्ती उचलायला लागत असते. तर त्यांचं हॉल आणि ते बघू शकता, खूप छान आहे हॉल पण. आणि हॉलमधून किचन पण दिसतं, सर्व काही खूप छान आहे. शंभूला आणि स्वराला खूप छान वाटत होतं. तर शंभू काय बघत होता बघा, ते लाईट कुठं लागलेली आहे. तर खाली वाकून वाकून बघत होता लाईट कुठं लागलेली आहे. आणि ते प्लांट पण खूप छान होते. तर ते प्लांट आहे ना आर्टिफिशियलच प्लांट होते, खूप छान वाटत होतं असं. आणि तेथे आहे ना लाईटिंग वगैरे लावलेली होती, तर अधिकच छान वाटायला लागलेलं होतं. तर येथे बघू शकता, खूप छान वाटत होतं. आणि मग त्यानंतर आहे ना त्या भाऊंनी मला सर्व काही घरामधलं जे जे त्यांचं आहे सर्व काही दाखवत होते. तर वरती आहे ना लक्ष्मी कुबेरचं यंत्र बसवलेलं आहे. तर मग भाऊ ते सांगत होते हे सर्व काही सागाचंच बनवलेलं आहे, खूप छान. आणि देवघर आणि ते सर्व काही असं सागाच्याच लाकडामध्ये बनवलेलं आहे, खूप छान असं आहे. तर ते दाखवत होते सर्व काही. देव आणि ते चांदीचे बनवलेले आहे. आणि मग गणपती पण दाखवत होते. गणपती हा चांदीचाच बनवलेला आहे. तर खूप छान असा गणपती पण बनवलेला होता आणि डिझाईन पण खूप छान होती गणपतीची. तर अन्नपूर्णा आणि ते सर्व काही असं चांदीचंच बनवलेलं आहे. बाहेरच्या एरियातलं दाखवत होते, तर बाहेर पण खूप छान बनवलेलं होतं. तर येथे ना ते लाईट आणि ते सर्व काही दाखवत होते, लाईटिंगी लावलेल्या आहे. तर स्वरा शंभू बघत होते लाईट तेथे. तर छान असेल लाईटिंग, उजेड पडत आहे. तर इथे बघू शकता, खूप छान वाटत होतं बघितल्यानंतर. आणि मग त्यानंतर आहे ना ते बोलले की संध्याकाळच्या वेळेला तर खूपच छान वाटतं. खालून वरती येताना तर खूप छान वाटत असतं. पायऱ्यांना पण लाईटिंग लावलेली आहे. वॉटरप्रूफची लाईट लावलेली आहे. तर खूप छान वाटत होतं येताना. म्हणजे दिवसच होता त्यामुळे एवढं काही असं समजत नव्हतं. पण संध्याकाळच्या वेळेला तर खूपच छान वाटतं. शंभूला, स्वराला लाईटिंग बघून खूप आनंद झालेला होता. तर शंभू बघत होता. आणि येथे ना तुळशी वृंदावन पण खूप छान बनवलेले. त्यामध्ये ना खडे टाकून वरती तुळशी वृंदावन ठेवलेलं होतं. आणि मग त्यावरती ना काच पण ठेवलेली होती. खूप छान वाटत होतं असं काचेतून बघायला. हा त्यांचा एंट्रन्स आहे. तर आतमध्ये जाताना खूप छान वाटतं. तर सेफ्टी डोअर आणि ते पण बसवलेलं आहे. तर बेडरूम आणि ते भरपूर असं छान त्यांची बेडरूम होती. तर इथे ना बंदूक होती. तर मग त्यांना तेच बोलले, ओरिजिनल बंदूक आहे. ते नाही बोलले, ते म्हणे शोसाठीच आणलेली आहे. तर वरती पण आम्ही जिन्यानं वरती गेलेलो होतो. वरती पण भरपूर असा मोठा आहे ना हॉल आहे. तर भरपूर मोठा स्पेस आहे. तर मग बाहेर पण गॅलरी, भरपूर अशी मोठी गॅलरी आहे.
आता आम्ही खाली उतरत होतो तर येथे ना पानं पण पितळीच पानं लावलेली आहे. खूप छान वाटत होतं पानं बघितल्यानंतर तर खूपच भारी वाटलं. तर येथे बघू शकता पितळीच पानं लावलेली आहे. डिझाईन पण छान आहे. खूप छान डिझाईन आहे. आणि मग त्यानंतर आहे ना खाली त्यांचं पार्लर आहे. तर भरपूर मोठं पार्लर आहे. पार्लरचं नाव न्यू लुक लेडी ब्युटी पार्लर. तर म्हणजे भरपूर असं नाशिकमध्ये ना त्यांचे कस्टमर आहे. तर भरपूर जण आता तिथे ना पार्लरमध्ये येत असतात. तर आम्ही गेलो तेव्हाच त्यांच्या ना मेहंदीची ब्रायडल येणार होती. तर मग त्यांना मेहंदी पण काढायची होती. जे कोणी नाशिकमध्ये राहतात तर नक्की हा पार्लरला तुम्ही भेट द्या. तर खूप छान असं त्यांचा मेकअप पण असतो आणि ब्रायडल पण खूप असं त्यांच्याकडे येत असतात. तर त्यांचा मेकअपच खूप छान असतो. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही. तर येथे ना भरपूर असं मोठं पार्लर आहे त्यांचं. तर वेगवेगळे सेक्शनमध्ये त्यांनी ना पार्लर केलेलं आहे. भरपूर मोठं असं पार्लर आहे. तर मग त्यांचं घर पण तितकं मोठं आहे, तेव्हा पार्लर किती मोठं असेल. तर मग त्यांचे आहे ना सर्टिफिकेट पण भरपूर भेटलेले आहे त्यांना. तर मग त्यांनी ना पार्लरचा कोर्स करून आणि स्वतःचं पार्लर काढलेलं आहे. तर येथे ना फिश खूप छान होता. तर शंभू स्वरा त्याच्यासोबतच खेळत होते. येथे बघू शकता खूप छान असा फिश आहे. इथे तो फिश आहे ना खूप छान असं पाणी पित होतं. तर मग थोडासा व्हिडिओ पण मी शूट केलेला आहे. तर इथे बघू शकता स्वरा आणि शंभू त्याच्यासोबत खेळत होते. मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण निघायचं होतं. तर आता आहे ना इथे आम्हाला ते भाऊच आता सोनाल दीदींच्या घरी सोडायला निघालेले होते. मला आहे ना सोनाल दीदींच्या घरी थोड्या वेळ थांबायचं होतं आणि मिस्टर पण मला तिथेच घ्यायला येणार होते. तर मग आम्ही ना मग त्यांच्या आता गाडीमध्येच चाललेलो होतो. थोडं आता इथे ना डिझेल ते टाकत होते. तर 5-10 मिनटं आम्ही थांबलेलो होतो डिझेल टाकायला. स्वामीनारायणच्या मंदिरासमोरच आम्ही येथे थांबलेलो होतो डिझेल टाकायला. आणि मग त्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं. शंभू खाली बसलेला होता पण तो पण उठून बसला. तर मग त्याला पकडून धरलेलं होतं आणि त्याची चाळे बघा त्याचं काय चाललंय. कॅमेरा चालू केला का ते लगेच त्याचंवाले चाळे चालू करतो. तर आता इथे ना सोनाल दीदींच्या पण घरी पोचलेलो होतो. आता भाऊंना चहा ठेवलेला होता आणि मुलांना पण चहा द्यायचा होता. तर आता इथे सर्वांना चहा ठेवलेला होता. स्वरा तर बघा चहासाठी इथे येऊन उभी राहिली आहे. आणि मग त्यानंतर आहे ना मिस्टर पण आले होते. त्यांचं काम झाल्यानंतर आहे ना आम्हाला घ्यायला आलेले होते. तर आम्ही आता लगेचच निघालेलो आहोत. आता येथे ना सोनू पण खाली ना क्रिकेट खेळत होते. तर सोनू सांगत होते हे आपण आता लॉगमध्ये दिसणार आहोत. तर मग मित्र पण बघत होते आणि मग आता सोनूचं इथे क्रिकेट चाललेलं होतं खेळायचं. आता इथे ना सोनूला भेटल्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं. तर मामा भाचे दोघं पण आता भेटत होते. तर मग मामांना सोनूला तेच बोलले, "तुम्ही आता तर मामांच्या खांद्यापर्यंत लागत आहे" असं. तर ते पण हसत होते. आम्हाला निघायलाच आता थोडासा उजेड होता, पण निघता करताच आम्हाला आहे ना अंधार पण पडत चाललेलं होतं. इथे बघू शकता अंधार पण पडत आलेलं होतं आणि आता आम्हाला वणीला जायला थोडा उशीरच होणार होता. चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.